शिरूर शहरात दिशादर्शक फलक बसवावे या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांचे आजपासून शिरूर नगर परिषद जुनी इमारतीसमोर आमरण उपोषण सुरू झाले आहे। या उपोषणास शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे, तर शहरातील विविध भागांमध्ये दिशादर्शक फलक बसवावे अशी मागणी करण्यात आली आहे। शिरूर शहरामध्ये दिशा दर्शविणारे फलक लावण्यासाठी बेमुदत उपोषणाचा आज मार्ग स्वीकारला आहे। मी गेल्या 2022 पासून ते 2026 पर्यंत शिरूर नगर परिषदेस मी लेखी स्वरूपाचे पत्र व्यवहार करीत आहे, परंतु आताच्या 12 तारखेच्या ठरावामध्ये ठराव झालेला आहे अशी पालिका सांगत आहे, परंतु माझ्या लेखी पत्राला शिरूर नगर परिषदेतील जे अधिकारी असतील संबंधित त्यांनी माझ्या पत्राला केराची टोपली दाखवली। तसेच संबंधित अधिकारी त्यांचे जे कामातून हे दिसून येते की त्यांची कामामध्ये कुचराईपणा तसेच दिरंगाईपणा हे दिसून येत आहे। तर मी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की जे कोणी संबंधित अधिकारी असतील यांना सूचना देण्यात यावा की असे जर सर्वसामान्याचे पत्र येत असतील तर त्यांच्या पत्राला त्वरित त्यांनी उत्तर द्यावा, अन्यथा आपण आपल्या स्तरावर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। आज आमचे मित्र फुलडाळे इथं आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि मी त्यांच्या मताची एक अगदी सहमत आहे। शिरूर नगरपालिकेची स्थापना होऊन आज 160 वर्षे पूर्ण झालेत, परंतु 160 वर्षामध्ये शिरूरमध्ये कुठेही तुम्हाला दिशादर्शक फलक दिसणार नाही। शिरूरची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना शिरूरमध्ये दिशादर्शक फलक असण्याची अत्यंत गरज आहे, परंतु शिरूर नगरपालिकेचे सत्ताधारी असतील, आमदार असतील, खासदार असतील यांना त्या गोष्टीची जाणीव नाहीये किंवा ते जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। शिरूर मधील जे सामाजिक कार्यकर्ते असतील, जे विविध माध्यमातून आपल्या पुढे ज्या समस्या निर्माण होतात त्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात, आंदोलन करतात, पत्रव्यवहार करतात, परंतु शिरूर नगरपालिका प्रशासन असतील, तेथील सत्ताधारी असतील, आमदार असतील, खासदार असतील या सगळ्यांनी प्रशासनाच्या वरिष्ठ लेवलला प्रदेश लेवलला प्रदेशाकडे असेल किंवा केंद्र सरकारकडे असेल ज्या काही पाठपुरावा केलेला आहे, मागण्या केलेल्या आहेत, याचा काय लेखाजोखा आहे, काय घडलंय त्याच्यामध्ये हे जनतेपर्यंत येऊन कळायला पाहिजे खाली। त्याच्यामुळं हे कुठेही काही सांगत नाही, स्वतःच्या मनाला वाटेल तेच चाललेलं आहे। जे ठराव मंजूर होतात ते जनतेपर्यंत कळत नाही। जनता ही मालक आहे, जनतेला जे काही घडतंय ते कळालं पाहिजे एवढीच आमची विनंती आहे। आणि जनतेला अंधारात ठेवून आपण कुठलाही निर्णय घेऊ नये किंवा जनतेला निर्णय झालेले कळावेत। धन्यवाद।